तर तुम्हाला यायचं असेल तर माझ्या मागे या, नाहीतरी तुम्ही कोणाच्या मागे चाललेच आहेत ना. आपण कोणाच्या ना कोणाच्या मागे चाललोय सगळे. पण तुम्हाला यायचं असं तर तुम्ही कोणाच्याही मागे जाण्यापेक्षा तुम्ही माझ्या मागे या ना. मग तुकोबाला म्हणतात म्हणजे नेमका बोलण्याचा अर्थ काय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांना असं म्हणायचं की तुम्ही ज्यांच्या मागे चाललात नाही सगळी माणसं अतृप्त आहेत. आपण ज्यांच्या मागे चाललोय ना आयुष्यामध्ये ही सर्व माणसं अतृप्त आहेत. ही सर्व माणसं आपल्यावर प्रेम करतात नाही, आपल्यासाठी प्रेम करत नाही, ही त्यांच्यासाठी प्रेम करतात. आणि ज्या दिवशी तुम्हाला सांगतो कानुबुवा आपल्याकडून त्यांची तृप्ती होत नाही ना, त्या दिवशी ती माणसं म्हणतात चला तुमचा आमचा संबंध तुटला म्हणून. लक्षात. म्हणून आत्मनस्तु कामाय भार्या प्रिय भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रिय भवती. पतीला पत्नी आवडते, पत्नीसाठी पत्नी आवडत नाही, त्याच्यासाठी पत्नी आवडते. पतीला सुद्धा पती आवडतो, पतीसाठी पती आवडत नाही. लक्षात. तो काहीतरी आणून देतो म्हणून पती आवडतो. नातेवाईक सुद्धा आपल्याला आवडतात, त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे म्हणून नातेवाईक आवडतात. बापावर मुलं प्रेम करतात, बापाकडून काहीतरी अपेक्षा आहे म्हणून मुलं प्रेम करतात. म्हणून किती सांगावं की वर्षानुवर्ष प्रेम करणारी माणसं एक दिवशी आपल्यापासून दुरावली जातात. त्यांना विचारलं गाव तुम्ही हल्ली येत नाही, म्हटलं काय त्यांचं आमचं पटत नाही. म्हटलं अपेक्षा घेऊन आपल्यावर प्रेम करणारी माणसं, प्रत्येक जण हा ज्याच्या त्याच्या स्वार्थासाठी एकमेकावर प्रेम करतो. म्हणून हनुमंत जेव्हा लंकेमध्ये गेले, हनुमंत एकादशीची रात्र होती आणि एकादशीच्या रात्री हनुमंतांनी काय केलं, सीता मातेची भेट घेतली आणि सीता मातेला सांगितलं की मला आता खूप भूक लागलेली आहे. द्वादशी सूर्योदयाच्या पूर्वी सोडायची असते, काही रात्री 12 वाजता सोडतात हे कळल्यामुळे. हनुमंत म्हटले पहाटे पहाटे मला भूक लागलेली आहे, काही खाल्लं तर चालेल का? तू काय खाशील मानवी? फळं दिसतात मला, आम्हाला वानरांना काय लागतं फक्त झाडाची फळं आणि पानं. तुम्ही आज्ञा दिली तर मी झाडाची फळं खातो. सीता माता म्हणतात तू इथं आलास 1200 किलोमीटर अंतर आहे, एवढा अंतर तू कापून आलास इथपर्यंत 100 योजन. मग 100 योजन अंतर तू इथपर्यंत कापून आलास, मग काही खाल्लं नाही तू रस्त्यामध्ये येता येता? तसाच उपाशी आलास तू. इथं माणसाला 15-15 मिनिटाला खायला लागतं. कधी कधी काही माणसांचं खाणं बघितलं असं वाटतं, काही माणसं उपाशी मारतात आणि काही माणसं खाऊन मारतात. खाऊन किती खायचं? जरी समजा खाणं असेल तुम्हाला फुकटचं, तुम्हाला विचार पण पोटाचा तरी विचार करा कमीत कमी. सीता माता म्हणतात 15-15 मिनिटाला माणसं खातात आणि तू एवढा आला सांगतात काही खाल्लं नाही. हनुमंत म्हटले आईसाहेब खरं सांगू का, मी रस्त्यामध्ये ना खरंच काही खाल्लं नाही, शपथ घेऊन सांगतो मी. कारण जेवढे भेटले ना ते मला खायला घालणारे नाही भेटले, सगळे मला खायला टपलेले भेटले, सगळे भुकेलेले भेटले, अतृप्त भेटले. सुरसा भेटली ती म्हटली तुला खाऊन टाकेन, सिहिका भेटली ती म्हटली मला तुला खाऊन टाकेन, लंकिनी भेटली ती म्हटली खाऊन टाकेन. जेवढे भेटले ते म्हणतात मी तुला खाईन हनुमंता. मला खायला घालणारे कमी आणि खाणारे जास्त टपले. तसं संसारामध्ये आपल्याला तृप्त करणारे कमी आणि त्यांच्यासाठी प्रेम करणारे जास्त. आणि म्हणून तुम्ही ज्यांच्या मागे चाललेले आहेत ना संसारामध्ये, ही सर्व माणसं अतृप्त आहेत, सर्व माणसं दुःखी आहेत, सर्व माणसं वासनेने पिडलेली आहेत आणि ते तुम्हाला कधी तृप्त करू शकत नाही. आणि एका विशिष्ट वेळेमध्ये ती तुम्हाला माणसं सोडून जातील. आणि म्हणून जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कुणी. म्हणजे एक छान गाणं एका हिंदी चित्रपटामध्ये सुख के जी माणसं सुखात तुमच्या बरोबर आहे, पण दुःख आल्यानंतर जी माणसं तुम्हाला सोडून पळतात, दुर्दैवाची गोष्ट आहे. रात्री मी कीर्तनामध्ये एक वाक्य सांगितलं, आमच्या समोरची गोष्ट याला विचार, हे सतत माझ्यासोबत सावली सारखे, मी अख्ख्या गावाला विकत घेईन असा म्हणणारा माणूस जो होता ना, असा म्हणणारा माणूस
माझी मुलं गावाला भारी आहेत आणि मी पूर्ण गावाला विकत घेऊ शकतो अशी भाषा करणारा माणूस, त्याची बॉडी नगरपालिकेच्या माणसाने पेटवली. अजून याच्यापेक्षा तुम्हाला काय वेगळं ऐकायचं सांगा. जी मुलं बापाची बॉडी सुद्धा पेटवू शकत नाही, मग त्यांचा अभिमान बाप कशासाठी करतो. दुर्दैव मोठं. आणि म्हणून तुकाराम महाराजांचं वाक्य, जात होतो जना मागे तेही सांडीला आधार. ज्यावेळी आम्हाला त्यांची गरज असते ना, त्यावेळेला जी माणसं आपल्याला सोडून पडून जातात, काय उपयोग आहे त्यांचा. तुकाराम महाराज म्हणतात, जगातल्या कुठल्याच वस्तूच्या मागे तुम्ही जाऊ नका. तुम्हाला यायचं असेल या, योग्य कामावर यायचं असेल तुम्ही कुठे या, आमच्या मागे या. अवघे माझ्या मागे मागे यारे यारे लहान माझा जो उद्देश आहे कीर्तन करण्याचा तो सफल होतो. ज्याच्यासाठी आम्ही कीर्तन करतो तो उद्देश आमचा सफल होताना दिसतो. ज्याप्रमाणे नदीवर वाघ सुद्धा पाणी पितो, नदीवर गाय सुद्धा पाणी पिते, नदीमध्ये मगरी सुद्धा पाणी पितात, नदीमध्ये शेळी सुद्धा पाणी पिते, लहान प्राणी सुद्धा पाणी पितात आणि मोठे प्राणी सुद्धा पाणी पितात. माझा एकच हेतू आहे, त्याप्रमाणे नदीमध्ये सगळ्या प्रकारचे श्वापद येऊन एकत्र पाणी पितात, तसं अंबरनाथ मधलं राजकारण असं असलं पाहिजे तर तिथं सगळ्यांनी बसून कीर्तन ऐकली पाहिजे. आणि मामा ते सफल होताना दिसत आहे. आणि बाकीच्या कीर्तनात मला माहित नाही, पण जेव्हा जेव्हा माझं कीर्तन अंबरनाथ पूर्वेला पश्चिमेला असताना सगळे बसतात एकत्र. आता त्या बघा वेगळ्या पक्षाच्या आहेत, राजेश पुढे बघा तिकडे. म्हणजे याला बोलतात खरा म्हणजे गाई येते, वाघे येतो, सगळे इथे येऊन पाणी पितात. तसं सदा मामा आले इकडं, रोहिणीताई भुजर आले, राजू शिर्के आले इकडं, सप्ताह आमच्या सुरेश शेठ जाधव, या सगळ्या मंडळीचा मला हे म्हणायचं आहे की जिथं राजकारणी, समाजकारणी, परमार्थिक सगळे एकत्र येऊन बसतात ना, त्याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठला वेगळा आहे. मला वाटतं मी आमच्या पक्षाचा नेता आहे असं म्हणण्यापेक्षा मी माणूस आहे असं म्हणून प्रत्येक जण जगला ना, तर आनंद काही कमी नाही जीवनामध्ये. माझं काहीतरी कर्तव्य आहे. असो मामा, तुम्ही आलात, मला कल्पना आहे तुम्हाला सर्वांना घाई आहे, तुमच्यापेक्षा मला सुद्धा जास्त घाई आहे. मला आता किती दिवस झाले दररोज मामा 3 कीर्तन आहे दररोज. आता इथून जाऊन आणखी कटकटी परत संध्याकाळी बदलापूरला. आणि जिथं काही नसतं ना तिथं आपण नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या बदलापूरला एक गाव मामा असेल तर तिथं आतापर्यंत परमार्थच नाही असं गाव बदलापूरमध्ये आपल्या आहे, आणि त्या गावाचं नाव जांभळे. आणि त्या जांभळे गावामध्ये आता नवीन परमार्थ सुरू झाला. आजपासून तिथे एक कार्यक्रम सुरू केलाय छान, 1-1.5 दिवसाचा बरं का. साध्या सुपीक जमिनीमध्ये कोणी पीक काढतो, पण खडकाव पीक काढतो तो खरा शेतकरी मानला पाहिजे. तशी आमची पोरं आहेत ना, ती खडकाव पीक काढणारी पोरं आहेत आणि ते चांगलं काम करतात सर्व ठिकाणी. मला तिथेही पोहोचायचंय, पुन्हा पालीलाही जायचंय. तुम्हाला सर्वांना घाई आहे, जास्त वेळ करत नाही. तेव्हा मला विषय असा सांगायचाय, तुकोबाराय म्हणतात तुम्ही कोणाच्याही मागे जाण्यापेक्षा तुम्ही आमच्या मागे या. अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही नाले असा, नर असा, लहान असा, थोर असा, तुम्ही सर्वजण माझ्या मागे या. बरं, माझ्या मागे या म्हणजे माझ्या विचारांच्या मागे या. माणसाच्या मागे जाऊ, पण त्याचे विचार कसे ते बघून त्याच्या मागे माणसाने जाऊ. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आम्ही वेदाच्या मागे चाललेलोय. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मागे चाललेलो. नकळची विषयांधा म्हणून धड बोलिलो. आम्ही वेदाच्या मागे चाललेलो आहे आणि म्हणून
वेद हा संपूर्ण विश्वाचं कल्याण करणार आहे बरं का. शास्ती हिताहिती इति शास्त्र, हा जगाचं हित करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याला वेद म्हणतात. अहितापासून काढिती हित देवनी वाढविती, नाही का श्रुती पर्वती माऊली जगा. श्रुती आमची आई आहे, वेद आमची आई आहे, आम्ही त्या वेदाच्या मागे चाललोय, तुम्ही आमच्या मागे या असं तुकोबाराय म्हणतात. जर तुम्ही आमच्या मागे आलात तर काय करीन, आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तोरी, मी तुम्हाला पोटभर खायला देईन. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला डाळ भात देईन, तुम्हाला भाकरी देईन, तुम्हाला शिरा देईन, असा त्याचा अर्थ नाही. तर मी तुम्हाला अशी वस्तू देईन की जी तुम्ही तिचा अंगीकार केला तर मग मात्र तुमची तृप्ती होईल. जगामध्ये असा कोणता विषयच नाही का तो माणसाला तृप्त करू शकतो. जगातला प्रत्येक विषय माणसाची भूक वाढवतो. आणि श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेवच, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हे 5 विषय तुम्ही जेवढे भोगाल ना तेवढे आणखी त्याची भूक वाढत जाते. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी कोठे. पण ज्यांनी मात्र आपल्या आयुष्यामध्ये भगवंताचा स्वीकार केला, परमात्मा ज्याने आपला विषय बनवला, ती माणसं तृप्त झाली. यत प्राप्यन किंचित वांछती न शोचती न रमते, नो साई होती. मग त्यांना काही मिळवण्याचं शिल्लक राहत नाही. अशा प्रकारचा परमात्मा मी तुम्हाला देईन. आजी देत पोट भरी, पुरे म्हणाल तोरी. माझ्या मागे येताना मात्र एक आट आहे, ती अशी आहे, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तुम्ही हळूहळू पावलाने या, घाई करू नका, त्वरा करू नका, मी तुम्हाला पोटभर खायला देईन. आणि सगळ्यात महत्वाची आठ, आतापर्यंत तुम्ही जे भोगीत होतात विषय, त्या सगळ्या विषयाचा त्याग करून तुम्ही माझ्याकडे या. सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणम व्रज. सगळ्यांवरचं प्रेम काढायचं, ते प्रेम तुम्ही देवाकडे लावायचं, परमेश्वर तुम्हाला तृप्त करील. आजी देतो पोट भरी, पुढे म्हणाल तोवरी विठोबा.